अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नारायणडोह गावातील सैनिक मनीष साठे यांचं नुकतंच लग्न पार पडलं. अंगाला हळद, हातावर मेहंदी असतानाच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर त्यांनी हजेरी लावली. मनीष 3 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले. 9 मेला त्यांचा साखरपुडा होता. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांचा फोन वाजला आणि कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश मिळाला. लग्नाची तयारी पूर्ण झाली असल्याने 2 दिवस सुट्टी मंजूर झाली आणि लग्न पार पडताच दुसऱ्याच दिवशी मनीष यांनी कुटुंबाचा निरोप घेतला. यावर बोलताना मनीष यांच्या आईला अश्रू अनावर झाले. वाईट तर वाटतच, पण त्याला विलाज नाही ना. जावा तर लागणारच होता. तो आला त्यावेळेस कसं आनंद खूप आनंदी होता. त्याला एक दिवस पण इथं राहता नाही आलं. आता सिनेमावर देखील पाहणार. तो वाईट तर वाटतं, काय करायचं. तो म्हणतो मला काय फरक पडत नाही, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सगळेच सगळेच फौजमध्ये आहेत. किती आहेत सगळे एकंदर? हे 3 भाऊ होते. त्याच्यानंतर 5 मुलं. सगळ्यात लहान भाऊ यांचा तो नव्हता फौजमध्ये, तो शेती करीत होता. त्याचा पण मुलगा आहे आणि 2 नंबरचा आहे, त्याचे 2 मुलं आहेत. आमचा एक आहे आणि 3 नंबरचा आहे, त्याचा एक मुलगा आहे. सगळेच मुलं आमचे फौजमध्ये आहेत. ते 2 नंबरचे 2 मुलं रिटायर झाले. बाकी आता 3 जण नोकरी करते. ते सगळ्याच छोटा आहे, त्याचा मुलगा पण गेला तिकडे युनिटला, त्याला पण बोलावून आलं, तो पण गेला. बेळगावला ट्रेनिंगला गेला होता, त्याला पण बोलवलं, तो पण गेला. पुंछ मध्ये गेला तो. आणि हे आमचा ओडिसामध्ये. उद्या नाही तर परवा तर पोहोच नसतो. नोकरी करावं तर लागणारच ना, त्याला विलाज नाही. मनीष यांच्या पत्नी आणि वडिलांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझं लग्न 10 मे 2025 रोजी झालं. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना रिकॉल आला. आम्ही लग्नानंतर 2 दिवसांनी फिरायला जाणार आणि देवदर्शनाला जाणार होतो, पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांना ड्युटीवर रिकॉल आला. आम्ही आमचे सगळे स्वप्न बाजूला ठेवून त्यांना देश रक्षणासाठी पाठवलं आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि एक पत्नी म्हणून माझा कायम त्यांना पाठिंबा राहील. जेव्हा मला होत वाईट तुम्ही देखील म्हणजे फौज मध्ये होता, तर त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती नाही प्रेम नाही. आमच्या टायमाला बिलकुल खुलत आता नाही. आता नाही म्हणजे सक्ती असते. तुम्ही किती जण भाऊ आहात? तुम्ही सगळे तुमची पूर्ण फॅमिली फौज मध्ये? आमचं वजन भाऊ एक रेडीमध्ये मध्ये बाकी आम्ही 3 जण फोन. आमची मुलं फोन 2 नंबर त्याचे पेन्शन आहे. दोन्ही मुलं फौज मध्ये? 2 एकच मुलगा. लहान भाऊ जे माझा, त्याचे 2 मुलं फौजमध्ये, ते पेन्शन आहे. तो पण 17 month झाला. तुम्ही किती वर्ष म्हणजे तुम्ही कधी भरती झाला आणि तुम्ही रिटायर? 31 जुलै 97. 31 जुलै 97. 77. आता ज्या पद्धतीने सीमेवर तणाव आहे,
काय वाटतं? त्यांना भारताचं उत्तर देता येईना. जे सीमेवर तणाव आहे, आपले पंतप्रधान येऊन त्यांना देते. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट नगर.